वायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. आता मॉरल ऑफ द स्टोरी म्हटल्यावर तुम्हाला इसाप नीतीतल्या गोष्टी नक्कीच आठवल्या असतील. अशीच इसाप नीतीतली बुडबुड घागरी ही गोष्ट आजच्या स्टाईलने सादर करायला येत आहेत नवी मुंबईची फटाकडी अक्षता, नवी मुंबईची क्यूट गर्ल योगिनी आणि सासवडचे आयुर्वेदाचार्य डॉक्टर निलेश. खिरीच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी मनी मांजर आणि मिकी उंदीर हाजीर हो. जास्त बोललास तर एका घासात पटकावून टाकीन उंदरा. घोटाळा कोणी केलाय ते आता 5 मिनिटात कळेल. जंगलच्या सरकारने बेडूक, उंदीर, कावळा अशा गरीब प्राण्यांसाठी खिरीचं पॅकेज जाहीर केलं होतं ना, पण रेशनच्या कार्डवर तिथे 1 वाटी खीर सुद्धा नाहीये. मग पॅकेज गेलं कुठे? म्हणून जंगलचे आपले मुख्यमंत्री लायन सिंग पाटलांनी माझी नियुक्ती केली आहे चौकशी समितीवर. मी कोल्हा, आता तुम्ही बोला. बोलायचं काय? मी खीर खाल्लेली नाही. मी पण नाही खाल्ली. मग काय गायब झाली? झाली असेल काळ्याच्या ओघात. काळाच्या ओघात गायब व्हायला ती काय जॉईंट फॅमिली सिस्टीम आहे का? खीर कोणी बनवली? खीर बनवली तर आम्ही दोघांनी होती. मी शेवया आणि चारोळ्या पण आणल्या. चारोळ्या? तुम्ही खीर करत होता की कवी संमेलन? खीर कुठं तेवढं सांगा. खीर आम्ही नंतर कुलिंग सिस्टीम मध्ये ठेवण्यासाठी हरणाकडे दिली. कदाचित हरणाने तर ती खीर खाल्ली नसेल. मला वाटतं जेव्हा आपण माकडाकडे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी दिली ना खीर, तेव्हा माकडानेच ती कटवली असेल. रेशलिंगचा मालक लांडगा, कदाचित त्यानेच ती खीर फस्त केली असेल. लांडगा खीर खातो का कुठं? जसं माणूस पैसा खातो तसं लांडगा खीर का नाही खाऊ शकत? पॉइंट आहे. लांडग्याची चौकशी झाली, हरणाची झाली, माकडाची झाली, सगळे निर्दोष आहेत. आता तुमचं बोला. मी तर नाही खाल्ली. मी सुद्धा नाही. आता कळेल खरी खीर कोणी खाल्ली. 5 मिनिटात मी पत्ता लावतो. त्यासाठी मी तुमची लाय डिटेक्टर टेस्ट करणार आहे इथं. एकेकानं तुमचं बूड टेका या घागरीवर आणि म्हणा मी खिरीचं पॅकेज खाल्लं असेल तर बूड बूड घागरी. जर घागर बुडली तर तो दोषी. म्हणे चल पहिल्यांदा तू. खिरीचं पॅकेज खाल्लं असेल तर बुडबुड घागरी. तू कुठे चाललास? तू पण मी खिरीचं पॅकेज खाल्लं असेल तर बुडबुड घागरी. तू कधी? मी त्या दिवशी रात्री 12 वाजता गुपचूप. म्हणूनच जेव्हा मी गेलो ना 2 वाजता, तेव्हा खिरीचं भांड अर्धा रिकामं होतं. म्हणजे दोघांनी खीर खाल्ली. फायनली कळलंय मला. आता तुम्हाला कळलंच आहे. तर काहीतरी सेटलमेंट करून टाका. आपण सगळे एकाच जंगलात राहतो ना, मग आपण एकमेकांना मदत तर केलीच पाहिजे. थोडीशी खीर उरली आहे. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड सगळं घातलं. पण गरीब प्राण्यांचं काय? त्यांना कधी कुठे काय द्यायचं असतं. या पुढचं पॅकेज आपण
लापशीचं जाहीर करू आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट आपण तिघे जण घेऊ आणि मग तिघे जण मिळून म्हणू म्याव लापशीचं पॅकेज खाल्लं असेल बुलबुल घागरी. लवली. निलेश, तुला या परफॉर्मन्स साठी खूप मेहनत घ्यावी लागली असणार आहे, हो की नाही? कारण तू अजिबात कोल्ह्यासारखा नाहीयेस, तू खूप गोड आहे सरे. सिरियसली. आणि तुम्ही दोघे सुद्धा खूप क्यूट दिसताय. योगिनी, तुझ्या नाकाला काहीतरी लागलंय का? कमेंट्स विचारे. सुप्रिया मॅम. खूपच वेगळा आणि खूपच इंटरेस्टिंग झाला आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या फॅन्टसीच्या कॅरेक्टर्सनी हे बुडबुड घागरीची गोष्ट खूप छान आली आहे त्याच्यात. तुम्हाला एक चांगलं काहीतरी करायला मिळतंय आणि सगळेच खूप चांगला प्रयत्न करतायत. तुम्हीच फक्त नाही तर आधी पण प्रयत्न खूप चांगला करतायत. योगिनी, मला तुझं काम खूप आवडलं ह्याच्यात. एक तर तू खूप आवाजावरती मेहनत घेऊन केलं होतंस. मला कळतच नव्हतं ही खरंच योगिनी आहे का, कारण तुझ्या आवाजाला एक डेफिनेट अशी क्वालिटी आहे, ती अगदी नेहमी म्हणजे ती कळते, म्हणजे कान बंद केला की तो योगिनीचा आवाज असेल असा. आणि खूप खूप छान तू ते केलंस. आणि साबळे, तुम्ही आयुर्वेदाचार्य, छान म्हणजे एक वेगळा होता आणि तुम्ही ते चांगलं केलं, चांगलं काम झालं तुमचं. पण कुठेतरी अजून तुम्ही माझ्या मते 90% दिलं असेल ह्याला, असं कुठेतरी वाटलं. योगिनी, मला तू खूप चांगलं सादरीकरण केलंस. मला तुला 4 मार्क्स. अक्षता, तुला मला 3 मार्क्स द्यायचे आहेत. थँक्यू मॅम. आणि निलेश, मला तुम्हाला 2 मार्क्स द्यायचे आहेत. महेश सर, चांगलं केलं तुम्ही तिघांनी, पण कुठेतरी ना ते थोडंसं ड्रॅग झालं असं मला वाटलं. आणि निलेश, मला तू ऑलवेज आवडतो. आज जरा ना मग तो मला कोल्हा वाटला नाही, मला ती सिंह बिंह वाटला. तुझं बेस लावलेला सुगाच, आय डोंट नो. इनफॅक्ट एक स्लाय आवाज लावला असतास ना. नाही, मला असं वाटलं सर की एक विलन प्ले करतोय म्हणून नाही थोडा नाही आपण नाही, तसा स्लाय करूया. स्लाय पण की जीवन नावाचा एक विलन होता, त्याचा आवाज कधी बेस नव्हता. सुपर्ब होता तो विलन. पण स्लाय फॉक्स आपण म्हणतो ऑलवेज, तो थोडासा आय डोंट नो. पण समवेअर आय फील फर्स्ट टाइम हा शो सुरू झाल्यापासून आय फेल्ट समवेअर यू आर लॅकिंग टुडे. पण नॉट ॲट दिस स्टेज. 12 राहिलेत शेवटी, नॉट ॲट दिस स्टेज. त्यामुळे मार्क पण जरा निलेश 2, अक्षता 3 आणि योगिनी 4. थँक्यू सर. थँक्यू सो मच. बॅकफायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार